प्रिया, काय झालं? लागला का फोन यांना? हो, लागला. मग काय म्हणाले? नाही मंजिरी, त्याचा फोन त्याने नाही उचलला. प्रिया, प्रिया काय झालंय? तू खूप टेन्शन मध्ये दिसतेस. प्लीज, हे बघ, ते नीट आहेत ना? त्यांची तब्येत ठीक आहे ना? काय झालंय मला प्लीज सांग. नाही, तो व्यवस्थित आहे. मंजिरी, सत्यजितचा फोन अनघा राजेंनी उचलला होता. हो, आणि ते असंही म्हणाले की सत्यजित आत्ता त्यांच्या घरी आहे आणि तो झोपलाय. आता यापुढे आणखीन तुला काय सांगायचं? तू समजूतदार आहेस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आय एम व्हेरी सॉरी मिसेस राजे. मी इथेच, मला कळलंच नाही माझा कधी डोळा लागला ते. आय एम व्हेरी सॉरी. इट्स ओके. तुम्हाला गरज होती शांत झोपेची आणि आय थिंक काल तुम्हाला ती मिळाली. चहा आणू? आणि एक रिक्वेस्ट होती. मला प्लीज मिसेस राजे नका म्हणू, अनघाच म्हण. कसं आहे, उगाच नावांचं कन्फ्युजन नको. आणि शिवाय काल रात्री नंतर आपण मित्र आहोत एवढं तर होऊ शकते, हो ना? नाही सॉरी, म्हणजे काल रात्रीसाठी सॉरी. हे मित्र मैत्री या सगळ्या गोष्टींवर आता विश्वासच उरला नाही माझा. नकोच ते. सत्यजित, काय झालंय सांगशील? असं बघतोस काय माझ्याकडे? हे बघ, मी एखाद्याला मित्र मानलं की मित्र मानते आणि मला माझी मैत्री जपता येते. सांग काय झालं? नाही नको. मी काल म्हटलं ना अनघा, आपलं ओझं दुसऱ्याच्या खांद्यावर टाकलं ना भार तात्पुरता हलका होतो, कायमचा नाही. मी तुला या सगळ्या गोष्टी सांगणार, तुला या सगळ्यात इन्व्हॉल्व करून घेणार, माझ्या दुःखाचं तुझ्यासमोर प्रदर्शन मांडणार नकोच ना ते. उलट आपल्यात जर चांगली निकोप मैत्री होत असेल तर ती तशीच राहते. आणि काल रात्रीसाठी पुन्हा एकदा थँक्स. थँक्यू म्हणून त्या क्षणाची किंमत कमी नको रे करूस. हे मग तुला आत्ता नसेल बोलायचं, नको बोलूस. पण समजा कधी बोलावंसं वाटलं किंवा काहीही न बोलता नुसतं शांतपणे येऊन बसावंसं वाटलं तरी मी आहे, हे लक्षात ठेव. लक्षात ठेवीन. सत्यजित, फोन.
थँक्स. सत्यजित, काल रात्री प्रियाचा फोन आला होता तुझ्या फोनवर 2-3 वेळा. आय एम सॉरी, पण मला रिसीव्ह करावा लागला फोन. म्हणजे मी रिसीव्ह करणार नव्हते, पण काय झालं, 2-3दा फोन आला. मला वाटलं तू रागाच्या भरात तसाच घरातनं निघाला असशील, घरच्यांना काळजी वाटत असेल ना तुझी, म्हणून उचलला फोन. मी सांगितलं तिला की तू इथे झोपलायस म्हणून, आणि हेही सांगितलं की मिसेस मुधोळकरांना याबद्दल काही सांगू नकोस म्हणून. नाही ग अनघा, त्याची खरंच काही गरज नव्हती. प्रियानी जर नसेल सांगितलं तर मी सांगेनच ना आता घरी गेल्यावर. सांगायलाच पाहिजे. बाय. म्हणजे आता अनघा राजेंनी किल्ला सर केला. नेत्रा शट अप. प्रिया डार्लिंग, माझ्यावरती चढून काय कप कप. हे बघ, या धोक्याची कल्पना मी तुला फार पूर्वीच दिली होती. पण काय करणार, ओव्हर कॉन्फिडन्स. तुझ्या अंगात जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तोच नडलाय तुला. अशी काय वेळ आले माझ्यावर? असं असं झालंय तरी काय? सत्यजित रात्रभर अनघा सोबत होता, मग याचा अर्थ असा होत नाही की त्यांचं अफेअर सुरू झालं. पण सुरू होऊ शकतं ना. एका सुंदर बाईच्या, खास करून विधवा बाईच्या प्रेमात पडायला कितीचा वेळ लागतो कनवाळू माणसांना. आणि आपले सत्यजित दादा किती कनवाळू आहेत माहिती आहे ना तुला. नेत्रा बास. सिंपथी ग. पण सत्यजित दादांचं एक बरं, त्यांचं कधीच कुणा वाचूनच काहीच अडत. आपली सोय बरोबर लावून घेतात. बघ ना, मंजिरी वहिनींकडनं त्यांना सुंदरशी गोड मुलगी मिळाली. फावल्या वेळात दुःख झालं तर आधार द्यायला आता अनघा राजे आहे. आणि तू काय, त्यांना जे हवंय ते खैरात म्हणून वाटायलाच बसली होतीस ना. त्यामुळे आता सत्यजित दादांची 5 उंगलिया घी में आणि सर कढाई में अशी अवस्था झाली. मला नाही वाटत आता एखाद्या पाय पुसण्यापेक्षा जास्ती किंमत असेल तुला. नेत्रा बास झाला आता. गप्प बस, नाही तर जीव घेईन तुझा. प्रिया दादा, सोना, माझा जीव घेऊन काय होणार? गप. सोना ऐक ग, माझा जीव घेऊन काय होणार आहे, काय मिळणार आहे? उलट एक चांगला फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड गमवूनच बसशील. आणि मला मान्य आहे की माझे सल्ले कानाला गोड वाटत नाहीत, पण ते योग्य असतात. आणि तेच जास्ती महत्वाचं. तू सुंदर आहेस, पण ती अनघा राजे सौंदर्याची खाण नसली तरी बरी आहे दिसायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड पैसा आहे तिच्याकडे. डेडली कॉम्बिनेशन. सुंदर एकटी बाई आणि प्रचंड पैसा. कुठलाही पुरुष तिकडेच वळणार. म्हणून सांगते, आता तू तुझी काहीतरी वेगळी सोय बघ बाबा. कारण तुझं हे जे सौंदर्य आहे ना, ते फार काळ नाही टिकत. चला आता दुधाबरोबर हे लाडू संपायचे 2 तरी. आई, अहो मला नाही आवडत डिंकाचे लाडू. तुझ्या आवडीनिवडीचा प्रश्नच नाहीये मंजिरी. तुझ्यावर एक जीव अवलंबून आहे.
तुझं पोट भरणं जास्त गरजेचं. चल 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 संप. हो आई पण पण नाही आणि बीण नाही. अगं हे लाडू पौष्टिक असतात, बाळंतिणींनी खायचे असतात. घे घे घे, एवढे 2च, फार नाही 2. आई सत्या इकडे ये. खोलीत नंतर जा, तू आधी इकडे ये. काल रात्री कुठे होतास तू? प्रियानं सांगितलं नाही का तुला? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सत्या. अनघाकडे होतो. छान. आता मिसेस राजेंवरून अनघापर्यंत पोहोचलात तुम्ही. लाज नाही वाटत स्वतःच्या आई समोर आणि बायको समोर हे सांगायला की परक्या बाईच्या घरात मी रात्र घालवली? मला लाज वाटावी असं मी काहीच केलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, माझी बायको म्हणून तू कोणाचा उल्लेख करतेस? कारण मला तसं इथे कोणीच दिसत नाही. काल मन खूप कोंडल्यासारखं झालं होतं. घुसमट होत होती. कोणाशी तरी बोलावंसं वाटत होतं म्हणून मी गेलो होतो अनघाकडे. तिच्याशी बोललो, मोकळं वाटलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसांनी शांत झोप मिळाली. तुला जसं वाटतंय ना तसं काहीच गैर घडलं नाही आई. मग मला लाज कशी वाटणार? तुला वाटणार नाहीच रे, कारण तू जे करतोस ते योग्यच करतोस. आणि आम्ही सुद्धा त्याला योग्य असं समजून तुझी वाहवा करावी असा हट्ट असतो तुझा. नाही नाही, माझा अजिबातच तसा हट्ट नाहीये. मी माणूस आहे, मीही चुकू शकतो, चुकतो. पण आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा चुकलोय तेव्हा निदान तुझ्याकडे तरी प्रामाणिकपणे मी ते सगळं येऊन कबूल केलं आहे, नाही का? सगळं. हा, तर जो प्रश्न तू मला विचारलास तो जर तुझ्या शेजारी बसलेल्या या बाईला विचारला असतास तर कदाचित आपल्या सगळ्यांवरच ही वेळ नसती आली. कारण बाहेर ख्यालीपणाचं घाऊक कॉन्ट्रॅक्ट तिनं घेतलंय, मी नाही. कुठे होतास तू रात्रभर? मी तुला फोन केला तेव्हा अनघाने फोन उचलला तुझा. म्हणजे तू तिच्याकडे होतास? काय करत होतास तिकडे? सत्यजित, मी तुझ्याशी बोलतेय, तुला प्रश्न विचारतेय, बोल काहीतरी. प्रिया, गेट आउट. गेट आउट काय गेट आउट? मी काय तुला घरातलं पाय पुसणं वाटले? मी तुला प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तर हवीत मला, आत्ताच्या आत्ता. तुला मराठीत सांगू का? चालती हो. कुठेही जाणार नाहीये मी आणि तुलाही जाऊ देणार नाही. दरवेळी सगळं तुझ्या मर्जीप्रमाणे नाही होऊ शकत. सत्यजित, तू माझ्या बरोबर जे क्षण घालवलेस ना ते सोयीस्करपणे म्हणशील तुझ्या हातून घडलेली चूक आहे म्हणून. मग काल रात्री काय अनघा बरोबर तीच चूक करायला गेला होतास तू? प्रिया, मी तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं का द्यायची? बायको आहेस का माझी? मग कोण आहे मी? सांग ना. काय हक्क, काय अधिकार आहेत माझे? सांगून टाक एकदाच. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर मी जाऊन मंजिरी समोर तोंड उघडलं ना, जर तिला सांगितलं की आपले काय संबंध आहेत आणि त्या रात्री आपल्यामध्ये काय घडलं, तर तुझा हा जो सत्यवादीपणाचा मुखवटा आहे ना तो एका झटक्यात गळून पडेल. सत्यजितने आता सगळ्याच मर्यादा ओलांडल्यात. अरे त्याला काय वाटतं? त्याने काही केलं, कसंही वागलं तरी आम्ही निमूटपणे खपवून घ्यायचं? नाही जमणार आहे आता ते.
नाही म्हणता म्हणता हा वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकतोय. पद्धत वेगळी पण वागणं तेच. आई, तुम्ही शांत व्हा बरं थोडं. कदाचित ते म्हणतायत तसंही असेल. तेही केवढ्या टेन्शन मध्ये आहेत सध्या. मे बी त्यांना वाटलं असेल की आपलं मन कुणाकडे तरी मोकळं करावं म्हणून. घरातली माणसं काही मेली आहेत का मंजिरी? आमच्यापाशी मन मोकळं करावं ना. नाही, हे काही कारण नाही. आणि तुला सहन करायचं तर तू कर, मी करणार नाही. घरामध्ये मला दुसरा अनंतराव मुधोळकर नकोय. त्याला टेन्शन आहे म्हणून तो काही बोलेल, कसाही वागेल. काल रात्री कसा वागलाय तो तुझ्याशी? आई, कुठल्या मातीची बनलीस तू मंजिरी? तुला काही कळतं की नाही? कालची अख्खी रात्र, कळतंय का? अख्खी रात्र त्याने घराबाहेर काढलीये. कोणत्या अनघा राजेच्या घरी. आई, आई, त्यांचा माझ्यावर नसला तरी माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते माझ्याशी कधीही प्रतारणा नाही करणार. मग काही होऊ. अगं तू हॅलो. अरे सुहास, ये ना, बैस ना. बस बस. हो, कशात मावशी? मी छान. तू कसा आहेस? मस्त, मजेत. सुहास तू बस, मी तुझ्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते. अगं तू बस त्याच्या बरोबर बोलत. मी घेऊन येते चहा नाश्ता आणि तुझाही नाश्ता घेऊन येते. डिंकाचा लाडू मगाशी खाल्ला नाहीये. अहो आई नको, मला नको, तुम्ही सुहास साठी आणा. मी ऐकणार नाहीये अजिबात. मी घेऊन येणार आहे आणि तुला तो खावा लागणार. सुहास, तू आहेस ना माझ्या बरोबर? हो हो, म्हणजे हिच्याशी भांडाय ना, मग तर मी हमखास तुमच्या सोबत आहे. हा, बघ ना. अरे खातच नाही, जबरदस्तीने भरवायला लागतं हिला. हो ना. डोंट वरी मावशी, तुम्ही नाश्ता घेऊन या. आणि आता खाल्ला नाही ना तर आपण दोघांनी मिळून तिच्या तोंडात कोंबूया. सुहास, नाही नाही, नाश्ता केला पाहिजे. मी आणते. नाश्ता करायचा. काय, कशी आहेस? बस हो. बस बस. कशी आहेस तू? आणि माझी प्रिन्सेस कशी आहे? ती काय मजेत आहे. दिवसभर झोपून काढते आणि रात्रभर मला जागवते. त्यामुळे ती मजेत असली तरी मला मात्र ऍसिडिटीचा त्रास होणार आहे. तो झाला तरी चालेल, पण माझ्या प्रिन्सेसला काही त्रास होता का मला सांगून ठेवतोय. हा सुहास मामा तिच्या सोबत आहे, लक्षात ठेव. अरे हो रे बाबा, समजलं मला. आणि मी गंमत करते, मी सुद्धा ठीक आहे. खोटं बोलतेस ना माझ्याशी? मंजिरी, तुझ्या मनातलं दुःख तू कितीही लपवून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास, खोटं खोटं हसत मुखाने माझ्याशी वागण्याचा प्रयत्न केलास, तरी मला ते कळतं. लहानपणापासून आपण एकत्र वाढलोय, हसलोय, खेळलोय, रडलोय. पडणाऱ्या पहिल्या पावसापासून नको नको वाटणाऱ्या त्या परीक्षेच्या निकालापर्यंत प्रत्येक क्षण आपण एकत्र अनुभवलाय. रक्ताच्या नात्याने नसलो भाऊ मी तुझा, तरी तू जो राखीचा धागा बांधायचीस ना मला, त्या धाग्याचा, त्या नात्याचा अर्थ कळतो मला. अगदी व्यवस्थित कळतो. मला सांग, मी तुला काही मदत करू शकतो का? मी बोलू भाऊजींशी? सुहास, खर तर तू मला विचारलंस हाच तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. पण आता काहीच घडू शकणार नाही रे. हे बघ, मी जे तुला सांगते तेच मी बाबांनाही सांगितलंय. तू यात अजिबात पडू नकोस. तुला शपथ आहे माझी. प्लीज. प्रिया कुठे? चल कुठे? चल, मंजिरीला सांगायचं ना तुला सगळं. बाहेर बसले की चल. गप्पा बस. चल. सत्यजित, चल. सत्यजित काय करतोय? हे बघ, तुला महागात पडेल. सत्यजित सोड मला. सत्यजित. मस्त आहेत पोहे. आवडले ना? बरं, मंजिरीच्या काकू काय म्हणताय? फर्स्ट क्लास. आता काय, शिवराज काका पण परत आले इंदोरवर ना, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये. राजा राणीचा उत्तम संसार चाललेला आहे. मी जातो मध्ये मध्ये कधी कधी थोड्या. सुहास पण आलाय आता, तर बोलच प्रिया. काय चालवलंय? काय नाही, प्रियाला आपल्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं. बोल.
आता तू हिच्या मागे का लागलाय? अगं मागे कुठे लागलोय? प्रियाला आपल्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचंय. बोल. काय ग, काय सांगायचं तुला? बोल ना. नाही, काही नाही. म्हणजे मावशी, आमचं आता लग्न ठरलंय तर त्याची सगळी तयारी लवकरात लवकर करायला पाहिजे. एवढंच म्हणाले तर मग एवढा चिडला तो माझा. दर वेळी असाच अपमान करतो माझा मावशी. नेहमी मला बोलतो. माझं काय चुकलं? मधुरा, माझं पाकिट आणि रुमाल कुठे आहे? मधुरा, मी एवढा आवाज येतो, मला रुमाल हवाय. आणि काय झालं तुला? काय नाही रे, दीच्या आयुष्यात इतके काही प्रॉब्लेम चालवत बघवले जात नाही. बहीण आहे रे ती माझी, काळजी वाटते तिच्याबद्दल. आणि जीजू असेत ना, कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार रे ती. स्वतःच खरं करते. अशाने त्यांच्या जवळची, त्यांच्या मायेची माणसं तोडतायत जीजू, हे कसं कळत नाहीये त्यांना. त्याला जर एवढं कळलं असतं तर आणखीन काय हवं होतं? वहिनींसारखी बायको आहे, एवढी गोड मुलगी आहे. सुख पायाशी लोळण घेत असताना याला दुःखाचे डोहाळे लागलेत. मधुरा, सत्यजित माझा मित्र आहे ना, म्हणून जीव तुटतोय. दीदीचं हे असं पाहिलं ना की खूप भीती वाटते रे विहंग. जीव घाबरा होतो. मधुरा, शांत हो. हे बघ, असं काही होणार नाही. आपण सगळे आहोत ना वहिनींच्या सोबत. हा, आणि तू एवढी धीट आहेस. सत्यजित बाकी कुणाला नाही, तुला नक्कीच घाबरेल. आता अशीच हसत राहा. मला खात्री आहे लवकरच सगळं काही व्यवस्थित होईल. व्हावं, पण विहंग, माझी पक्की खात्री आहे की या सगळ्या मागे त्या प्रियाचाच हात आहे. नाही मधुरा, यावेळी सगळा दोष त्या आशिषचा आहे. आशिष? कशावरून? कशावरून म्हणजे? त्यानेच सत्यजितच्या मनात पुन्हा विष पेरलाय. तो वेडा नव्हता मधुरा, त्याने वेड्याचं नाटक केलं होतं. पण मग या एवढ्याशा कारणावरनं तू आशिषला गुन्हेगार ठरवतोस? म्हणजे तुला असं म्हणायचं की तो आशिष निर्दोष आहे म्हणून? नाही नाही, असं मला अजिबातच म्हणायचं नाहीये. पण प्रियालाही तू काही इतकं इनोसंट समजू नकोस. कशावरून प्रियाचं आणि त्या आशिषचं साटलोटत असेल? ती दोघं एकत्र येऊन काहीही करू शकतात. प्रिया काय लायकीची मुलगी आहे हे तुला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा. बरोबर बोलतीस. या गोष्टीचा मी विचारच केला नव्हता. प्रिया, मला आता खरंच सांग, तुझं आणि भाऊजींचं नेमकं काय चाललं होतं? अरे कुठे काय, आम्ही आपल्या लग्नाबद्दलच तर बोलत होतो. आणखी काय बोलणार? या इतकं पण मला कमी लेखू नकोस ग. म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो ते कुणाला दाखवण्यासाठी करत नाही, मनापासून करतो. त्यामुळे तू केव्हा खरं बोलतेस केव्हा खोटं बोलतेस एवढं समजतं मला. सांग सुहास, बोल. माझी ना आज खात्री पटली. तू खरंच माझ्यावर मनापासून प्रेम करतोस आणि मीच भांडत राहते तुझ्याशी. प्रिया, त्या मागच्या भांडणांविषयी माझी काहीही तक्रार नाहीये. आता आपला कुठला विषय चाललाय? तू एवढं प्रेम का करतोस माझं? असं काय माझ्या? कदाचित ते तुलाही माहित नाहीये, मलाही माहित नाहीये, पण
पण आवडतेस तुला. बस. आय लव्ह यू. पण आता मला सांग की तुझं आणि भाऊजींचं कशावरून भांडण चालू होतं? सुहास, आमच्यात थोडेसे वाद झाले आणि त्याचं कारण मंजिरीच होती. मंजिरी? हो. अरे मी तिच्या बाजूनी काहीतरी सांगायला गेले सत्यजितला, तर तो माझ्यावरच चिडला, रागावला, वैतागला. सुहास, मी पुन्हा एकदा सांगते तुला, मला माहितीये, पण हे प्लीज सिरियसली घे. मला या घरातून बाहेर काढत, मला नाही राहायचं इथे. आपण आपल्या लग्नाची तारीख लवकरात लवकर फिक्स करूया प्लीज. तसे माझ्या हातात आता काहीच नाही. जे काही आहे ते मावशी आणि सत्यजितच ठरवणार आहेत. सुहास, तू बोलून घे ना त्यांच्याशी प्लीज. अगं नकोच वेळ लावूया. मी केव्हापासून सांगतोय आपण रजिस्टर लग्न करूया, पण यांनाच ते लग्न थाटामाटात उरकायचंय. सांग बघू, मी केव्हापासून सांगतोय आपण रजिस्टर लग्न करूया म्हणून. अजूनही मी पुण्याला जातो, मावशी बोलून घेतो, एखादा चांगला दिवस बघूया आणि कोर्ट मॅरेज करून घेऊया. कोणाला काय वाटेल, कोण काय म्हणेल, आय डोंट केअर. प्रिया, मला तुझ्या फिलिंग्स, तुझा आनंद जास्त महत्वाचा आहे. आणि अजून एक गोष्ट, आता ना सारखं रडणं बंद कर. सारखे नळ चालू नको डोळ्यातले. चल आपण कुठेतरी छान भटकून येऊया. संख्ये जी काय चाललंय हो तुमचं? साहेब, बाबांना धूप दाखवतोय आणि त्याच धुपाने डास वाढलेत ना, त्यांचा खात्मा करतोय साहेब. डासाचं काय घेऊन बसला तो तुम्ही? अख्खा पाऊस पाठा आहे आम्हाला त्रास द्यायला. साहेब एक सांगू? बोला. साहेब, तुम्ही या सगळ्यांना ठार करा साहेब. तुमचं चिंतन वाढलंय संख्ये. जी तुमचं चिंतन निश्चित वाढलंय. जी जी. तोच प्रयोग करून पाहतोय आम्ही. आमचा शत्रू नंबर 1 सत्यजित मुधोळकर, त्याचा पार्टनर गोरा गोमटा व्यंग भोसले आणि मोतीवाल्या बाई. साहेब एक सांगू? साहेब, एवढ्या लोकांना मारायचं म्हणजे खूप वेळ लागेल साहेब, निदान वर्षभर तरी. इथं मात्र तुमचं चिंतन कमी पडत असेल. तुम्ही तांबडे बाबा आणि युद्धनीती हा ग्रंथ वाचलेला दिसत नाही. त्यात खंड 2 परिशिष्ट 13 परिच्छेद 3 मध्ये लिहिलंय सायकलची रांग असते, सायकल स्टँड, त्यातल्या फक्त पहिल्या सायकलला एक असा हलकेच धक्का द्यायचा. बाकी सगळ्या सायकली आपोआप पडतात. कष्ट घ्यायचे फक्त पहिल्या सायकलसाठी, बाकीच्या सायकलसाठी नाही. चप 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 पडतात. तर सायकल काढायची बाजूला, तिथं माणूस उभा करायचा. म्हणजे एका माणसाला धक्का दिला की बाकी माणसं धाड 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 कोसळलीच पाहिजे. वाट बघायची फक्त निवांत सायकल स्टँडची आणि योग्य सायकलची. संकेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो, या ग्रंथात एक स्फूर्ती गीत आहे. अगदी साधेच आहे प्रसंगाला. एक धक्का देकर देखो, एक धक्का देकर देखो, फिर देखो होता कैसे खो खो. एक धक्का दे दो बाबा, ओ मेरे बाबा, एक धक्का दे दो बाबा, दे दो बाबा. धक्का.
चणे शेंगदाणे चणे शेंगदाणे पण मला खरंच कळत नाहीये की भाऊजी हे असं विचित्र अचानक का वागायला लागले. म्हणजे ते रागीट डोक्याचे आहेत, तापट आहेत, हे सगळं मी ऐकून होतो, पण हे जरा विचित्र वागणं त्यांचं अतिच होत आहे. अति तर आहेच, पण तुला एक सांगू का, मला या वागण्याची सवय आहे, त्यामुळे काही वेगळं वाटतच नाही. आणि तू असं त्यांना कितीसं ओळखतोस, जे तू त्यांच्याबद्दल असं जजमेंट करतोस. नो नो, आय एम नॉट बिंग जजमेंटल. मला फक्त जे वाटलं ते मी शेअर करतोय बस. तशी आमची काय आत्ताचीच ओळख आहे. तुमच्या घरी आलो तेव्हा पहिल्यांदा मी त्यांना भेटलो, पण भेटून भेटून माणूस थोडाफार तरी ओळखता येतोच ना. नाही सुहास, अशी माणसं अजिबात ओळखता येत नाही, कारण अशी माणसं आतल्या गाठीची असतात. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असं असतं. आणि सत्यजितचं सुद्धा असंच आहे. जगाला दिसणारा मुखवटा वेगळा आणि आतला खरा चेहरा वेगळा. तुला माहितीये, ज्या प्रकारे सत्यजित मंजिरीशी वागतो ना, त्याच्यावरनं एक अर्थ सरळ आहे. त्याला मंजिरीशी कधी लग्न करायचंच नव्हतं. व्हॉट आर यू सेइंग? हो, हे खरं आहे. कारण मंजिरीचं स्थळ शालिनी मावशीने आणलं आणि मग सत्यजितला भाग पाडलं मंजिरीशी लग्न करायला. कदाचित असंही असेल, सरनाईक काकांची अमाप संपत्ती आणि प्रॉपर्टी बघून त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. कारण तुला माहिती नसेल कदाचित, पण सत्यजित सगळ्यात आधी हाडाचा बिझनेसमॅन, कठोर हृदयाचा. आणि तो जेव्हा एखाद्याला कन्व्हिन्स करायचं ठरवतो ना, तेव्हा तो काहीही करून त्या माणसाला कन्व्हिन्स करतोच. मग त्यावेळी तो जिभेवर अशी काही साखर पेरणी करतो आणि समजुतीचे असे काही डोस देतो की नंतर आपल्यालाच असं वाटायला लागतं की आपणच कुठेतरी चुकतोय. यू आर राईट. कारण मला सुद्धा हा अनुभव आलेला आहे. म्हणजे तुला सुद्धा पटतंय ना मी काय म्हणते ते? हो ना, पटतंय ना. नाही पण प्रिया, मला सांग की त्याला मंजिरीशी लग्न का करायचं नव्हतं? काय कारण काय होतं? त्याच्या आयुष्यात कोणी दुसरी मुलगी होती का? होती. त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती. मी तुला सांगू, तू रागवणार नाहीस ना माझ्यावर? मी कशाला रागवीन, सांग. त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती जिच्यावर तो खूप प्रेम करायचा. प्रेम काय, आपण असं म्हणू की तो वेडा होता त्या मुली मागे. कोण होती ती मुलगी आणि काय झालं तिथे? फिसकटलं कशामुळे? फिसकटायला आधी जुळायला पाहिजे ना. सत्यजितचं प्रेम एकतर्फी होतं. एकतर्फी प्रेम होतं? कोण होती ती मुलगी? मी. प्रिया, काय बोलतीस तू? तू आवडायचीस त्यांना? पण मला तो कधीच आवडला नाही. सुहास, आता विषय निघालाय तर मी सगळंच सांगते तुला. तुला माहितीच आहे, 3 वर्षापूर्वी माझी आई गेल्यानंतर शालिनी मावशी मला या घरात घेऊन आली. मी ज्या दिवसापासून या घरात आले ना, तेव्हापासून या घराला, घरातल्या माणसांना आपलंसं मानलं. मावशीने पण माझ्यावर स्वतःच्या मुली इतकंच प्रेम केलं. उगाच खोटं कशाला बोलू. मावशी खरंच खूप प्रेमळ आहे. पण घरातलं एक माणूस चांगलं असून काय होतं, बाकीच्या माणसांचं काय? तुला माहितीये, काही दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की सत्यजित माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघतोय. त्याचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या भावना चांगल्या नव्हत्या. नाही, मला माहितीये त्यावेळेला तुझा खूप कोणमारा झाला असेल. नो, आय कॅन अंडरस्टँड.
सुहास, त्याने कितीतरी वेळा या गोष्टीची जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला मला. अरे अगदी लग्नाच्या दिवशी जेव्हा तो कोल्हापूरहून पुण्याला जायला निघाला होता, त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत तो मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होता की मी त्याला हो म्हणावं. आणि तू त्यांना कधीच प्रतिसाद दिला नाहीस? अरे मी प्रतिसाद कसा देणार? मी तुला सांगितलं ना, मी त्या नजरेने त्याच्याकडे कधी बघितलंच नाही. तसा विचारच नाही आला माझ्या डोक्यात कधी. मग मी काय करणार? नाही, आय एम सॉरी. म्हणजे मी तुझ्यावर अविश्वास दाखवून तुला असं काहीच विचारायला नको. नाही सुहास, चूक तुझी नाहीये. तुझ्या मनात एक प्रश्न आला तो तू विचारलास. ह्या सगळ्यात चूक सत्यजितची आहे. आणि तो हे कधीच मान्य करणार नाही. आणि मग तरीही सत्यजितचं मंजिरी बरोबर लग्न झालं. लग्न तर झालंच, पण तो मला मनापासून कधीही विसरू शकला नाही. आणि याच गोष्टीचं फ्रस्ट्रेशन, मी दिलेल्या नकाराचं फ्रस्ट्रेशन तो सतत मंजिरीवर काढत राहिला काय अजूनही काढतो. आणि फक्त तिच्यावरच नाही, ही गोष्ट कितीतरी वेळा त्यांनी मलाही बोलून दाखवली. हे जे तो माझ्याशी वागतो ना, तोडून बोलतो, चिडचिड करतो, ह्या सगळ्याचं कारण तेच आहे. जे त्याला हवं होतं ते त्याला कधी मिळालंच नाही, म्हणून त्याचा जळफळाट होतो. पण प्रिया, तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलंस? सुहास, सगळं करून सावरून नामा निराळ्या होण्यात तरबेज येतो. आणि मला माझं रडगाणं तुझ्यासमोर नव्हतं ऐकवायचं. तू मला काय विचारलं होतंस? माझ्या आयुष्यात तुझ्या आधी कधी कोणी होतं का? माझं उत्तर अजूनही तेच आहे, नव्हतं. प्रिया, अगं सुहास, माझ्या आयुष्यातली तुझी जी जागा आहे ती मी याआधी कधी कोणाला दिली नव्हती. सत्यजितने ती मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी ती त्याला नाही दिली. आणि हीच गोष्ट सलते त्याला. पण सत्यजितचं आणि मंजिरीचं लग्न झाल्यानंतर मला मंजिरीबद्दल खूप वाईट वाटतं. मला तिची गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. कारण मी दिलेल्या नकाराचं फ्रस्ट्रेशन तो तिच्यावर काढतो, माझ्यावरही काढतो. पण मी जाऊ दे, असू दे म्हणून सोडून देते. अरे पण तिची बिचाराची काय चूक आहे? तिने हे सगळं का सहन करायचं? मला तिची अवस्था नाही पाहवत आता. आणि म्हणून मी तुला सांगते, विनवण्या करून सांगते की प्लीज लवकर मला या घरातून घेऊन चल. मी आता नाही राहू शकत इथे. म्हणून मी एंगेजमेंट साठी सुद्धा एवढी घाई केली आणि आता लग्नासाठी सुद्धा करते. सुहास, प्लीज प्लीज घेऊन चल. कारण जशी लग्नाची तारीख लांबेल ना, सत्यजित माझं जगणं आणखीन आणखीन कठीण करेल. सुहास, प्लीज ऐक माझं, प्लीज. शांत हो, शांत हो. आपण लवकरात लवकर लग्न करूया. चला स्वीट हार्ट, मी ऑफिसला जाऊन येतो. ऐक ना, आज नको ना जाऊ. मधुरा, काय झालंय? असं का म्हणतेस? माहित नाही, पण मला ना कसं तरी होतंय. जीव खूप घाबरा घुबरा होतोय रे. मधुरा, कालपासून तू वहिनींचा विचार करतेस ना, म्हणून कदाचित तुला असं वाटत असेल. तू एक काम कर, थोडा वेळ कुठेतरी बाहेर फिरून ये. नाहीतर असं कर ना, तू बाबांना भेटून ये. ए आयडिया, मी आज संध्याकाळी ऑफिसवरनं लवकर यायचा प्रयत्न करतो. मी आल्यावर आपण मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला जाऊया. हा, आणि मग बाहेरच जेवू, चांदण्या रात्री दोघंही फिरू. काय? नक्की? नक्की.
चल येऊ मग. लवकर येऊ. येस. मधुरा. का झालं? भूक लागली का? या. नका रडू, नका रडू, नका रडू, नका रडू. नाही नाही. हॅलो, संकल्प प्लेसमेंट एजन्सी. नमस्कार, माझं नाव सत्यजित मुधोळकर. मला माझ्या बाळासाठी गव्हर्नन्स हवी आहे.